एजंटला डेलिगेशन्स करता येतात का? म्हणजे त्याला पण दुसऱ्याला पॉवर ऑफ अटॉर्नी ट्रान्सफर करता येते का? म्हणजे आपण मराठीत चाकराला पडचाकार अशी एक म्हण आहे. ओके. मी एखाद्याला माझ्या वतीने काम करायला नेमलं, हा. त्यांनी दुसऱ्याला नेमलं, दुसऱ्याने तिसऱ्याला नेमलं, तिसऱ्याने चौथ्याला नेमलं, हे अनएंडिंग होईल. ओके. त्यामुळे त्याला कायद्याने आम्ही सब डेलिगेशन असं म्हणतो आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ प्रिन्सिपल प्रमाणे सब डेलिगेशन अलाउ होत नाही शक्यतो आणि ते करूही नाही, कंट्रोलच राहणार नाही. बरोबर. तुम्ही जर सब डेलिगेशनची पॉवर दिली तर ती कुठपर्यंत जाईल हे तुम्हाला कळणार नाही आणि जो शेवटचा माणूस काम करतोय तो तुमच्यासाठीच करतोय असं धरलं जाईल. तुम्ही कसं आहे, पॉवर ऑफ अटॉर्नी दोन व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तीला देऊ शकतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मुलगा आई आणि वडील दोघांनाही पॉवर ऑफ अटॉर्नी देतो, म्हणजे आयदर ऑर दोघं एका वेळेला काम करू शकतात. आणि असं देणं पण आम्ही हल्ली सजेस्ट असं करतो की आता सिनियर सिटीजन आहेत सगळे, बऱ्याच वेळेला त्यांना आता वयोमानाप्रमाणे जमत नाही, तर हल्ली आम्ही असं सजेस्ट करतो आमच्या पक्षकारांना की तुम्ही तुमची पॉवर ऑफ अटॉर्नी मुलांना देऊन ठेवा की तुमच्या वतीने जी काही कामं करायची ती मुलं वेळ आल्यावर करू शकतील. उद्या दुर्दैवाने ते बेडरिडन झाले आणि त्यांचं एकट्याच बँकेत खातं आहे आणि पैसे काढता आले नाहीत, तर ती प्रोसिजर खूप वेगळी आहे की ते कधी शुद्धीत येणार, त्यांचा हात कधी चालणार. त्याच्याऐवजी जर तुम्ही ऑलरेडी पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन ठेवलेली असेल ते व्यवस्थित असताना, तर त्यांच्या वतीने तुम्ही कामं करू शकता. पण त्याच्यामध्ये एक आहे की विश्वास पाहिजे.